नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा आणि छान जावोत एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघाच सोमवारी 6 ऑक्टोबरला आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा. या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ कालावधी हा आज दुपारी 12:23 सुरू झाला आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती ही 7 ऑक्टोबरला सकाळी 9:17 होणार आहे. म्हणून जी कोजागिरी पौर्णिमा आहे तर ती आपल्याला आज म्हणजे या 6 ऑक्टोबरला साजरी करायची आहे. बघा, वर्षभरात एकूण 12 पौर्णिमा येतात आणि त्या 12 पौर्णिमांपैकी काही पौर्णिमा ह्या अत्यंत प्रभावी मानल्या जातात. त्यापैकीच कोजागिरी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. कारण पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म हा याच कोजागिरी पौर्णिमेला झाला होता. याच दिवशी देवी समुद्रातून प्रकट झाली आणि त्यामुळे ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात शुभ मानली जाते. या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री धनसंपत्ती देणारी देवी ही लक्ष्मी स्वरूपात पृथ्वीवरती फिरत असते आणि आपल्या भक्तांना ती आशीर्वाद देत असते. जो व्यक्ती या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत जागून देवीची लक्ष्मीची सेवा उपासना करत असतो तर त्या व्यक्तीवरती देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. माता लक्ष्मी त्या व्यक्तीला धन, संपत्ती, ऐश्वर्य प्रदान करत असते. आणि ज्या घरात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची कोणतीच सेवा केली जात नाही किंवा रात्रीपर्यंत जागरण केलं जात नाही किंवा रात्री 12पर्यंत घरात सगळीकडे अंधार असतो, अशा घरात लक्ष्मी नाही तर लक्ष्मीची बहीण ही अवलक्ष्मी प्रवेश करते. म्हणून त्या घरामध्ये वर्षभर आर्थिक समस्या येतात, पैसा टिकत नाही आणि त्या घराची भरभराट होत नाही. बघा, म्हणून बरेच लोक या पौर्णिमेला रात्री 12पर्यंत जागून माता लक्ष्मी, कबीरदेव, इंद्रदेव, चंद्रदेव यांचे जे पूजन आहे तर ते करत असतात. कारण या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्ती होते आणि घरात समृद्धी नांदत असते. या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आपल्या 6 कलांनी परिपूर्ण असतो. त्याची किरणं अमृतसमय गुणांनी ही भरलेली असतात. असे म्हटले जाते, या दिवशी चंद्रदेवांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी चंद्रातून अमृताचा वर्षाव होत असतो आणि म्हणूनच अनेक जण या दिवशी मसाला दूध जे आहे तर ते चंद्रप्रकाशात ठेवतात आणि त्यानंतरच हे दूध जे आहे ते ग्रहण करतात. यामुळे माता लक्ष्मी, चंद्रदेव यांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो आणि आपल्याला आरोग्य संदर्भात ज्या काही समस्या आहेत तर त्या देखील दूर होतात. बघा, हा दिवस सर्वात शुभ मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी उपायांना, सेवांना विशेष महत्त्व दिले जाते. असे म्हटले जाते की या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि जो भक्त तिच्या सेवा किंवा उपाय करतो तर त्याला ती सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे प्रदान करत असते. आज खूप काही नाही जमले तरीही चालेल, मात्र 5 रुपयांच्या सिक्क्याचा हा एक उपाय तुम्ही केलात तर आयुष्यभर कधीही माता लक्ष्मी तुम्हाला सोडून जाणार नाही. 5 रुपयाच्या या एका उपायाने तुमच्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येत जाईल. घरामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे ते संपत जाईल आणि तुमच्या घराची, घरातील प्रत्येक व्यक्तीची भरभरून प्रगती होईल. बघा, आज संध्याकाळी 7च्या पुढे रात्री 12च्या आत कुठल्याही वेळात आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. यासाठी आपल्याला एक 5 रुपयांचा सिक्का घ्यायचा आहे. सिक्का हा छान असावा, थोडासा नवीन असावा. खूप जुना, मळकटलेला किंवा काळा पडलेला सिक्का घेऊ नका. आता जो सिक्का तुम्ही घेतलेला आहे तो सगळ्यात अगोदर आपल्या देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये किंवा एका ताम्हणात ठेवा. या 5 रुपयांच्या सिक्क्यावर सगळ्यात पहिले थोडंसं पाणी, दूध, दही, साखर, तूप आणि मध हे पंचामृत घालून त्या सिक्क्याला स्नान घालून घ्या. शेवटी पुन्हा पाणी घाला आणि 5 रुपयांचा हा सिक्का स्वच्छ धुवून घ्या. एका सुक्या कापडाने तो पुसून घ्या. त्याच्यानंतर माता लक्ष्मीच्या समोर हा सिक्का ठेवा. त्या सिक्क्याचं आता आपल्याला पूजन करायचं आहे. त्यासाठी त्याच्यावर हळदी, कुंकू, अक्षता यांचं अर्चन करायचं आहे.
देवघरात लावलेला जो तुपाचा किंवा तेलाचा दिवा आहे तर तो दिवासुद्धा आपल्याला या सिक्क्याला ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला उदबत्ती ओवाळायची आहे. एका वाटीत कापूर घालून त्या कापराचा जो धूर आहे तो सुद्धा त्या सिक्क्याला अर्पण करायचा आहे. इतकं करून झाल्यानंतर आपल्याला एक छोटासा पेला किंवा एक छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये कच्चं दूध घालायचं आहे. बघा, दूध हे म्हशीचं गाईचं असेल तरीही चालेल, फक्त पिशवीचं दूध घेऊ नका. आता जे दूध घेतलेलं आहे या दुधामध्ये 2 ते 4 केशराच्या काड्या घालायच्या आहेत आणि हे दूध देवघराच्या समोर ठेवायचं आहे. आता जो सिक्का माता लक्ष्मीच्या आपण समोर ठेवलेला आहे, ज्याचं आपण पूजन करून घेतलेलं आहे, हा सिक्का माता लक्ष्मीच्या समोरून उचलायचा. त्यामध्ये आपली जी काही इच्छा असेल, जी काही धनासंदर्भात प्रार्थना असेल ती करायची. त्यानंतर हा सिक्का आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन माता लक्ष्मीचं स्मरण करून महालक्ष्मी अष्टकम 7 वेळा म्हणायचं. 7 वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि 7 वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं. विष्णू सहस्रनाम तुम्हाला येत नसेल किंवा खूप मोठं वाटत असेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र 7 वेळा म्हटलं तरीही चालेल. दोनही सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर हा जो सिक्का आहे तर तो तुम्हाला त्या देवघराच्या समोर ठेवलेल्या दुधात अर्पण करायचा आहे. आता जसा चंद्राचा प्रकाश पडायला सुरुवात होईल, जसं जसं तुम्हाला चंद्रप्रकाश दिसत जाईल तसं दूध घातलेलं हे भांडं ज्यात हा सिक्का ठेवलेला आहे ते तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. टेरेस असेल, अंगण असेल किंवा जिथे कुठे चंद्राचा प्रकाश येत असेल तर त्या प्रकाशामध्ये तुम्हाला हा सिक्का आणि त्याच्यासोबत ही प्लेट ठेवायची आहे. 1 तास तरी तुम्हाला हे चंद्रप्रकाशात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर एखादं झाकण तुम्हाला त्या वाटीवर ठेवायचं आहे आणि संपूर्ण रात्रभर हा सिक्का घातलेलं जे दूध आहे ते तुम्हाला घराच्या बाहेरच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान झालं, सगळं काही आवरलं की त्याच्यानंतर हे जे दूध आहे ते तुम्हाला घरात आणायचं आहे. दूध चांगलं असेल तर तुम्ही ते पिऊ शकता. दूध खराब झालेलं असेल तर आपल्या घरामध्ये ते शिंपडायचं आहे. घरातल्या 4ही बाजूंनी आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर हे दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे. बघा, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये अमृततुल्य किरणं ही वसलेली असतात. जेव्हा चंद्राचा प्रकाश हा पृथ्वीवरती येतो तेव्हा साक्षात त्या प्रकाशातून अमृत बाहेर पडत असतं. जेव्हा तुम्ही हे दूध घराच्या बाहेर ठेवता, चंद्राच्या प्रकाशात ठेवता, तेव्हा त्या दुधात अमृत किरणांचा वर्षा होतो. त्यामुळे हे जे दूध आहे ते अमृत समान होते. त्यामुळे हे दूध जर तुम्ही पिले तर अमृताचा मान मिळतो आणि घरात जरी अर्पण केले तर घरात अमृत असल्यासारखेच वाटते. आता जो सिक्का आहे हा सिक्का तुम्हाला त्या दुधातून बाहेर काढून स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे आणि हा सिद्ध झालेला सिक्का तुम्हाला लाल रंगाच्या कापडात किंवा कागदात बांधून आपल्या तिजोरीत, कपाटात किंवा आपल्या पैशांच्या पाकिटात घरात जो व्यक्ती करता कमावता असेल तर त्या व्यक्तीच्या सोबत जिथे तुम्हाला ठेवायचं आहे तिथे तुम्ही ठेवू शकता. याने अखंड तुमच्या घरात लक्ष्मी प्रसन्न राहील, धनाची समस्या दूर होईल, पैसा येत जाईल आणि तुमच्याकडे अखंड स्वरूपाने आलेला पैसा हा टिकून राहील. बघा, आजचा हा अत्यंत प्रभावी असणारा उपाय प्रत्येकाने आवर्जून करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.